नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या राणीज फूड अँड ब्लॉग चॅनलवर। तर आज आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये अंडा मसाला। आता अंडा मसाला बनवायला आपल्याला साहित्य लागेल वाटपासाठी, ते मी सांगते। हे 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतले, आल्याचे 2 ते 3 तुकडे घेतले, 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतल्या, कढीपत्ता घेतला आणि हिरवी मिरची घेतली। तर आता हे आपण याचं वाटण बनवायचंय। मी कांदे आणि टोमॅटो कापून घेते। आता आपण कांदे कापून घेऊया। जास्त बारीक नाही करायचे, जेवढं जसं वाटपाला आपण कापतो तसंच कापायचे। आधी सोलून घेऊया कांदा। असा उभा उभा कापत न्यायचा कांदा। हा देठाकडचा भाग आपण टाकून देऊया। अशा प्रकारे मी दुसराही कांदा कापून घेते। आता आपण टोमॅटो सुद्धा कापून घेऊया। हा देठाचा भाग काढून टाकूया। टोमॅटो पण उभेच कापून घ्यायचे। जर बिया नको असतील तर तुम्ही काढू शकता। जेवणात नाही घातलं तरी चालतील। टोमॅटो पण असे उभेच कापायचे, कारण त्याचं वाटण बनवायचंय आपल्याला। हे टोमॅटो सुद्धा कापून झाले। आता कोथिंबीर अशी ओबडधोबड चिरून घेऊया। कोथिंबीरीचे देठ ही मी घेतलेले आहेत, हे बघा, बघू शकता। आणि आता एक मिरची घेतली, ती पण थोडीशी बारीक करूया अशी। याचे 4 तुकडे केले। आता आपण वाटण बनवूया। त्याआधी मी वरून टाकायला कोथिंबीर लागेल, ती पण बारीक कापून घेते। तर कोथिंबीर सुद्धा कापून झाली। आता आपण वाटपाकडे वळूया। आता वाटण बनवूया आपण। आता वाटणाचं साहित्य रेडी केलंय मी। टोमॅटो चिरून घेतलेत, कांदा पण चिरून घेतलाय, मिरची चिरून घेतलीय, कोथिंबीर पण ओबडधोबड चिरून घेतले, आलं, लसूण आणि कढीपत्ता फोडणीला। आता आपण अंडी बघूया। ही मी 4 अंडी उकडून घेतली। आता ही सोलणार आणि मग थोडेसे चीर करणार त्याला। आणि त्यासाठी मीठ लागेल, हळद लागेल, मालवणी मसाला, थोडासा तेजपत्ता, 2 लवंग, मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतली। आणि ही वरून घालायला कोथिंबीर घेतली कापून। तर आता आपण वाटण भाजूया। आता आपण गॅस पेटवले। आता लोखंडी तवा ठेवूया त्याच्यावरती। थोडा तवा गरम व्हायला पाहिजे। त्यामध्ये मी तेल घालणार आहे आता वाटपासाठी, थोडंसं 2 चमचे। आता तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये लसूण, आलं घालूया। ते थोडंसं भाजून घेऊया। चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। चांगलं भाजला गेलाय लसूण आणि आलं। आता आपण त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या घालूया। त्या पण थोड्या नरम होऊ द्यायच्यात आपल्याला। आता मिरच्या पण थोड्याशा नरम झाल्यात। आता आपण कांदा घालूया त्यामध्ये। आता कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि नरम होईपर्यंत।
आता 2 ते 3 मिनिटात मी चांगला कांदा मीडियम गॅसवरती भाजून घेतलाय. आता त्यामध्ये आपण हे चिरलेले टोमॅटो घालूया. तेही पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायचे. कोथिंबीर पण आत्ताच घालायचे. कोथिंबीर भाजली गेली की छान लागतं वाटप आणि त्याचा मसाला. आता आपण हे कांदा आणि टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. आणि टोमॅटो नरम व्हायला हवा म्हणून आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया. आता हे चांगलं नरम करून घेऊया व्यवस्थित. कांदा आणि टोमॅटो भाजेपर्यंत आपण आता अंडी सोलून घेऊयात. अशा प्रकारे मी सगळे अंडी सोलून घेते. आता वाटण सगळं एकत्रित होऊन चांगलं भाजलं गेलंय. हे बघा. आता गॅस बंद करूया आपण आणि वाटण एका डिश मध्ये काढून थंड करून मग मिक्सर मध्ये आपण वाटून घ्यायचंय. आता वाटण आपलं थंड झालंय. आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया. जर पाणी गरजेनुसार लागलं तरच घाला, नाहीतर वाटण असंच पण वाटतं ते. हे बघा, हे असं वाटण झालंय. अजून एकदा आपण फिरवून घेऊया म्हणजे एकदम बारीक होईल. पाण्याची काही गरज लागली नाही आपल्याला, तर आपण परत एकदा फिरवून घेऊया वाटण. आता वाटण चांगलं वाटून झालंय बघा. मस्त बारीक वाटलंय. पाणी न घालता वाटून घेतलंय वाटण. आता आपण फोडणीला घालूया अंडी. आता ही अंडी 4 आहेत ती सोलून घेतले. त्याला आता आपण फोकच्या साहाय्याने असे होल करून घेऊया, जेणेकरून मसाला चांगला आतमध्ये पर्यंत जाईल. पॅन मध्ये मी 2 चमचे तेल तापत ठेवलंय. आता आपण ही अंडी घालूया त्यामध्ये. आता ही थोडी थोडी फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला. एकदम गॅस स्लो ठेवायचा आपल्याला, नाहीतर अंडी थोडीशी उडतात म्हणजे फुटतात ती. त्यामुळे जरा लांबच राहायचं आपण. आता ह्या अंड्यांवरती आपण मसाला भुरभुरूया थोडासा. थोडंसं मीठ घालूया. थोडीशी हळद घालूया. आता ही चांगली फ्राय करून घेऊया मसाला पूर्ण कोट होईपर्यंत. आता अंडी चांगली 2 मिनिटं मी परतून घेतली बारीक गॅसवरती. बघा, मसाला पण चांगला लागलाय त्याला. आता ही आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आता आपल्या पॅन मध्ये तेच तेल यूज करायचं आहे आपल्याला. अजून थोडंसं आपल्याला तेल घालावं लागेल. आता तेल चांगलं तापून द्यायचंय आपल्याला फोडणीसाठी. आता तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये तेजपत्ता घालूयात. हा थोडासा कढीपत्ता घालूया आणि हा गरम मसाला घेतलाय थोडासा तो घालूया. आता हे चांगलं परतून घेऊया. हे चांगलं परतून झालंय. आता त्यामध्ये आपण हे वाटण घालूया.
आता हे वाटण चांगलं परतून घेऊया याच्यामध्ये. आता हे वाटणाचं थोडंसं पाणी आहे ते घालूयात आपण. आता ह्याच्यामध्येच आपण मसाले ऍड करूया. हळद अर्धा चमचा घातलीये. आणि हा मालवणी मसाला, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं घालू शकता. तर मालवणी मसाल्यात सगळे मसाले असतात, त्यामुळे मी एक्स्ट्रा मसाले कोणते वापरले नाहीये. आता हे चांगलं आपण 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. वाटपामध्ये मिक्स करून घेऊया मसाले सगळे. तर मसाला चांगला एकजीव झालाय, तर आपण थोडा वेळ झाकण लावून त्याला शिजू देऊया आतमध्ये 3 ते 4 मिनिटं. आता 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढूया. हे बघा मस्त सुगंध सुटला एकदम वाटणाचा. आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत. लक्षात घ्या की वाटप वाटताना पण आपण भाजताना मीठ घातलं होतं, तर मीठ चवीनुसारच आपल्याला घालायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं असेल तेवढं पाणी घाला. मी 1 ग्लास पाणी घातलंय. आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं उकळी आणून द्यायची. झाकण लावून घेऊया आपण. आता 3 ते 4 मिनिटांनी आपण खोलून बघूया. उकळी आली चांगली. आता त्यामध्ये आपण अंडी सोडूयात. जर अंडी तुम्हाला कापून घालायची असतील तरी घालू शकता. अंडी अख्खी राहण्यासाठी मी अख्खी ठेवले. आधी आपण चवीनुसार मीठ घालूया. चांगलं एकजीव करून घेऊया मीठ. आता आपण ही अंडी सोडूयात त्यामध्ये. आता हा मसाला पूर्ण अंड्यांमध्ये मिक्स व्हायला हवा. आणि आपण आता अजून 3 ते 4 मिनिटं चांगली उकळी येऊन चांगलं शिजवून घेऊया. आता 3 ते 4 मिनिटांनी मस्त ग्रेव्ही आपली शिजली आहे. हे बघा, बघू शकता. मस्त अशी शिजली आहे आणि मस्त जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, छान झालीये. सुगंध पण छान येतोय. आता आपण वरून भरपूर अशी कोथिंबीर घालूया. परत एकदा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपला अंडा मसाला रेडी आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा भरपुरात भरपूर करा. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. मस्त असा अंडा मसाला रेडी आहे.